नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, निसर्गाने आपल्यासाठी एक असं फळ तयार केलंय जे दिसायला अगदी रंजक पौराणिक कथेतील ड्रॅगन सारखं अद्भुत आहे, पण आतून आरोग्याचा खजिना दडून बसलाय. होय, आपण बोलतोय ड्रॅगन फ्रूट बद्दल. आजकाल बाजारात, सोशल मीडियावर आणि अगदी प्रत्येकाच्या डाएट प्लॅनमध्ये या फळाची प्रचंड चर्चा आहे. पण हे फळ नक्की काय आहे, याच्या खाण्याने आपल्या शरीरात असे काय चमत्कार घडतात की जे जागतिक स्तरावरील डॉक्टर आणि वैज्ञानिकही त्याचे कौतुक करतात. आज आपण या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटचा संपूर्ण इतिहास, त्याचा आपल्या आरोग्यासाठी होणारा फायदा, ते खाण्याची योग्य पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी हे फळ अजिबात खाऊ नये याबद्दल अगदी सविस्तर आणि शास्त्रीय माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची असते. चला तर मग सर्वात आधी या फळाच्या रंजक इतिहासापासून सुरुवात करूया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ड्रॅगन फ्रूट हे नाव असल्यामुळे हे फळ चीन किंवा आशिया देशामधून आलं असावं. पण वैज्ञानिक तथ्यानुसार ड्रॅगन फ्रूटचं मूळ हे दक्षिण आणि मध्य अमेरिका हे आहे. मेक्सिको, कोस्टारिका आणि साल्वाडोर या देशामध्ये शेकडो वर्षापासून हे फळ नैसर्गिकरित्या उगवत होतं. तिथून हे फळ जगभर पसरलं. जर आपण त्याच्या प्रजाती आणि प्रकाराबद्दल बोललो तर वनस्पती शास्त्रात याला हायलोसेरेसिस या कॅक्टस म्हणजेच निवडुंगाच्या प्रजातीतील फळ मानलं जातं. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. हे निवडुंगाच्या झाडाला येणारं एक फळ आहे. मुख्यत्वे याचे 3 प्रकार बाजारात पाहायला मिळतात. पहिला प्रकार म्हणजे बाहेरून गुलाबी साल असणारे आणि आतून पांढरा गर असणारे फळ, जे सर्वात जास्त प्रमाणात मिळतं. तर दुसरा प्रकार म्हणजे बाहेरून गुलाबी आणि आतून गडद लाल किंवा गुलाबी गर असणारे फळ, जे चवीला अधिक गोड असतं. आणि तिसरा प्रकार म्हणजे तो भारतात थोडा कमी पाहायला मिळतो, तो म्हणजे बाहेरून पिवळी साल आणि आतून पांढरा गर असणारे फळ. या प्रत्येक प्रकाराची चव आणि गुणधर्म थोडे वेगळे असतात. आता प्रश्न पडतो की अमेरिकेतील हे फळ आपल्या भारतात कसं आलं. तर मित्रांनो, साधारणपणे 1990च्या दशकात ड्रॅगन फ्रूट भारतात पहिल्यांदा आणलं गेलं. सुरुवातीला हे फळ फक्त आयात केलं जायचं, त्यामुळे ते खूप महाग मिळायचं. पण भारताचे हवामान, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान सारख्या कमी पाऊस असणाऱ्या आणि उष्ण भागांमध्ये हे कॅक्टस प्रजातीचे झाड खूप प्रमाणात वाढू शकतं, हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. आज महाराष्ट्रातही अनेक शेतकरी या ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करत आहेत. आपल्या देशात या फळाचं महत्त्व आणि लोकप्रियता पाहून भारत सरकारने याला एक भारतीय नावही दिलं, ते म्हणजे कमलम, कारण याचा आकार कमळाच्या फुलासारखा दिसतो. जर आपण यासारख्या इतर फळांचा विचार केला तर चवीला आणि रचनेच्या बाबतीत हे फळ बऱ्याच अंशी किवी या फळाशी साम्य दाखवतं. किवीप्रमाणे ड्रॅगन फ्रूटच्या गरामध्येही लहान लहान काळ्या रंगाच्या बिया असतात, ज्या आपण फळासोबत सहज चावून खाऊ शकतो. आणि याच बियामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक फॅटी ॲसिड्स असतात. मित्रांनो, आता आपण या फळाच्या मुख्य भागाकडे वळूया, तो म्हणजे ड्रॅगन फ्रूटमध्ये असणारे पोषक घटक. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे फळ एक सुपर फूड मानलं जातं, कारण यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि पोषक तत्वांचा भरणा जास्त असतो. 100 ग्रॅम ड्रॅगन फ्रूटमधून आपल्याला साधारणपणे 60 कॅलरीज मिळतात. पण त्याच सोबत यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फायबरचे प्रमाण अत्यंत उच्च असते आणि पाण्याचे प्रमाण जवळपास 80% असते. याच्या कळ्या आणि बियांमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 9 फॅटी ॲसिड्स असतात, जे आपल्या हृदयासाठी अतिशय उत्तम मानले जातात. तसेच लाल रंगाच्या ड्रॅगन फ्रूटमध्ये बीटालेन्स आणि कॅरोटेनॉइड्स यासारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. या पोषक घटकामुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. सर्वात पहिला फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. यात असलेले उच्च व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच WBC सुरक्षित राहतात आणि संसर्गविरुद्ध लढण्यास मदत होते. दुसरा मोठा फायदा म्हणजे आपल्या पचन संस्थेसाठी होतो. आजकाल चुकीच्या खानपानामुळे बदकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आणि गॅसचा त्रास खूप वाढला आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये असणारी फायबर पचनक्रिया सुरळीत करते आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते. एवढंच नाही तर हे फळ शरीरात प्रीबायोटिक म्हणून काम करतं, म्हणजेच आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतं, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयविकारांपासून बचाव. ड्रॅगन फ्रूटमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 0 असते. याच्या बियांमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करून गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. चौथा फायदा म्हणजे मधुमेह म्हणजेच डायबेटिसच्या रुग्णांसाठी आहे.
या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे हे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. काही आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार ड्रॅगन फ्रूट इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आणि पॅन्क्रियाच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करते. पाचवा फायदा म्हणजे रक्ताची कमतरता किंवा अॅनिमिया दूर करणे. भारतामध्ये महिला आणि मुलांमध्ये रक्तांची कमतरता असणे ही मोठी समस्या आहे. ड्रॅगन फ्रूट हे अशा मोजक्या फळांपैकी एक आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असते आणि सोबत व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीरात लोह शोषून घेण्याची प्रक्रिया जलद होते. शेवटी त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे फळ अमृतासारखे आहे. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाही, त्वचा चमकदार बनते आणि केसांची वाढ चांगली होते. मित्रांनो, आता एवढं सगळं ऐकल्यानंतर हे फळ नक्की कसं खावं असा विचार तुम्ही करत असाल. ड्रॅगन फ्रूट खाणं अतिशय सोपं आहे. फळ मधोमध कापून घ्या, त्याच्या 2 भागामध्ये चमच्याच्या सहाय्याने गर सहज बाहेर काढता येतो किंवा त्याची साल काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून तुम्ही ते खाऊ शकता. हे फळ नेहमी ताजं आणि थेट खाणं सर्वात उत्तम मानलं जातं. तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर खाऊ शकता. काही लोक याचा वापर सॅलडमध्ये, स्मूदी बनवण्यासाठी किंवा योगर्ट सोबत करतात. पण लक्षात ठेवा, यामध्ये स्वतःची एक नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे खाताना वरून साखर किंवा कुठलाही कृत्रिम फ्लेवर्स घालण्याची गरज नाही. फ्रूट सॅलडमध्ये खातानाही इतर फळांसोबत त्याचा ताळमेळ चांगला बसतो. पण मित्रांनो, निसर्गाचा एक नेम आहे, अति तिथे माती, आणि कोणतीही गोष्ट प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असं नाही. म्हणून ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये किंवा सावधगिरी बाळगावी हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना विशिष्ट प्रकारच्या फळांची किंवा कॅक्टस प्रजातीची ॲलर्जी आहे त्यांनी हे फळ खाणे टाळावे. हे फळ खाल्ल्यानंतर अंगावरती खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा जीभ किंवा ओठांवरती सूज येणे असा त्रास झाला तर त्वरित ते खाणे बंद करावे. दुसरे म्हणजे ज्यांना किडनीचा गंभीर आजार आहे किंवा त्यांची डायलिसिस सुरू आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय हे फळ खाऊ नये, कारण यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे किडनीच्या रुग्णांसाठी कधी कधी त्रासदायक ठरू शकते. तसेच ज्यांचे पोट वारंवार बिघडते किंवा जुलाब किंवा डायरिया होतात त्यांनी काही काळ या फळापासून दूर राहावे, कारण यातील उच्च फायबरमुळे जुलाबाचा त्रास आणखी वाढू शकतो. अगदी सामान्य व्यक्तीनेही एका दिवसात एक मध्यम आकाराच्या फळापेक्षा जास्त ड्रॅगन फ्रूट खाऊ नये, कारण अति प्रमाणात फायबर गेल्याने पोट फुगणे किंवा गॅस होणे अशा समस्या उद्भवू शकतात. कधी कधी जास्त प्रमाणात लाल ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास लघवी किंवा विष्ठेचा रंग हलका गुलाबी होऊ शकतो, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये सुडो हेमेटुरिया असे म्हणतात, ज्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. हे अगदी सामान्य आहे. मित्रांनो, या संपूर्ण माहितीला एक मजबूत वैज्ञानिक आधार आहे. ड्रॅगन फ्रूटच्या औषधी गुणांवर आणि आरोग्यावरील परिणामावर जगात अनेक सखोल संशोधने झालेली आहेत. जर तुम्हाला या विषयावर अधिक वैज्ञानिक वाचन करायचे असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय जर्नलचा संदर्भ पाहू शकता. जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ड्रॅगन फ्रूटमधील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म जसे की बीटालेन्स आणि पॉलिफिनॉल्स शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून जुनाट आजारांपासून आणि कर्करोगापासून शरीराचे रक्षण करतात, यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. याशिवाय वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मसी आणि फार्मास्युटिकल सायन्स या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ड्रॅगन फ्रूटच्या पौष्टिक मूल्याचा आणि त्याच्या डायबेटिस विरोधी म्हणजेच अँटी डायबेटिक्स व हृदयविकार प्रतिबंध गुणधर्माचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे, ज्यानुसार हे फळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते. तर मित्रांनो, आज आपण ड्रॅगन फ्रूट बद्दल अगदी मुळापासून संपूर्ण माहिती जाणून घेतली. हे फळ दिसायला इतके आकर्षक आहे तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरणारे आहे. फक्त ते खाताना योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीचा अवलंब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या फळाचे महत्त्व समजेल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आरोग्यविषयक अशीच खरी आणि शास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमच्या या फळाबद्दल काय मत आहे? तुम्ही कधी ड्रॅगन फ्रूट खाल्लं आहे का? हे मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रंजक आणि माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी रहा. इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.